सारे. एक गेम खेळायचा. हो. मी तुम्हाला गाण्यातनं एकेका अक्षरापासून सुरू होणारे 2-2 शब्द विचारणार आहे. फक्त ते त्या तालामध्ये आपल्याला सांगायचे आहेत. रेडी? आधी ऐका मी काय म्हणते आणि मग एकेकाने सांगा. ठीक? बी क्विक. बी क्विक. टेल मी 2 words from P. Pot. Pick up. Be quick. Be quick. Tell me 2 words from N. Nose. Nest. Be quick. Be quick. Tell me 2 words from T. Table. Tomato. व्हेरी गुड. लक्षात आला खेळ? हो. टाळ्या फक्त तालात वाजवा हा, म्हणजे मग आपल्याला तो हळूहळू स्पीडनी मस्त खेळता येईल. प्रॅक्टिस कराल? हो. व्हेरी गुड. मला सांगा A to Z सगळी अक्षर ओळखीची आहेत ना? हो. मग त्यातली शेवटची 3 कुठली? X Y Z. परफेक्ट. मला X Y आणि Z मी दिलेल्या शब्दांमधनं शोधून दाखवणार का? हो. सुरुवातीला आपण X कुठे कुठे शोधूया. तुम्हाला दोघांना मी शब्द देते. मला X दाखवा. शब्द वाचता आला तर वाचून पण दाखवा. यश, तुझ्यापासून सुरू करूया. पहिल्या शब्दातला X दाखव मला. शब्द काय आहे? Box. तुला पण सापडला? हो. दुसऱ्या शब्दातला? करेक्ट. आणि तो शब्द आहे एक्स्ट्रा. काय? Extra. व्हेरी गुड. पुढचा शब्द वाच यश आणि X दाखव. 6. व्हेरी गुड. X. 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 व्हेरी गुड. नेक्स्ट. X. And the word is Fix. 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 Very good. Test. Text. 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 आपलं टेक्स्ट बुक आहे की नाही? हो. त्यातलं टेक्स्ट. व्हेरी गुड. नेक्स्ट इज Mix. व्हेरी गुड. एक्झॅक्ट. Exact. एक्झॅक्ट म्हणजे काय माहितीये का कादंबरी? तू जर का मी तुला सांगितलं मला 17 रुपये ह्याच्यातनं मोजून दे आणि तू बरोबर दिलेस ना, तर मी म्हणेन एक्झॅक्ट 17 दिलेस. लक्षात आलं? हो. ग्रेट. चला पुढे. Fox. व्हेरी गुड. लक्षात आलं? कधी कधी X सुरुवातीला, कधी मध्ये किंवा कधी मागे येतो. शेवटी येतो है ना? हो. जेव्हा आपण मिक्स म्हणलं तेव्हा कुठे आला? शेवटी. शेवटी. करेक्ट. आणि जेव्हा आपण एक्स्ट्रा म्हणलं तेव्हा कुठे आला? पहिला. सेकंड. सेकंड आला. व्हेरी गुड. अगदी पहिल्या अक्षराच्या शेजारी सेकंड ऐकू आला. त्यामुळे वाक्यामध्ये, शब्दामध्ये तो जो X आहे त्याची जागा जशी असते तसा त्याचा उच्चार थोडासा बदलू शकतो. ठीक आहे? एक्स्ट्रा म्हणलो तेव्हा X इथे ऐकू आला आणि मिक्स म्हणलो तेव्हा X शेवटी आला. व्हेरी गुड. द्या मला. आता दोघांनाही शब्द देते. कुठलं अक्षर परत परत आलंय तेही सांगा आणि या वेळेला सगळे शब्द एकामागून एक वाचा. आधी कादंबरी वाचेल आणि मग यश. Yawn. Y first. Yoga. Y first. व्हेरी गुड. Yak. Y first. Yellow. Y first. Cry. Y last. My. Y last. Try. Y last. यार्न. Yarn. Y first. Yummy. Y first and last. व्हेरी गुड. फर्स्ट अँड लास्ट असं दोन्ही सांगितलं. यातला कुठला शब्द अजिबात माहिती नाही असं काही आहे कादंबरी? यार्न म्हणजे काय? कापड. यमी म्हणजे काय सांगा रे? टेस्टी. काही खाणं आवडलं की आपण म्हणतो यमी. व्हेरी गुड. आणि यमी खाणं खाल्लं की
की आपली टमी भरते, हो की नाही? गुड. द्या मला. वेल रेड आणि हेही सगळे शब्द एक एक वाचूया. झू, झिप, झिरो, झिगझॅग, करेक्ट. पिझ्झा, झेब्रा, पिझ्झा नाही, पझल, लिझर्ड. लिझर्ड. व्हेरी गुड. खूप सगळे इंग्लिश शब्द कुठे शोधता येतात रे? कुठे असतात? पोयम्स, पोएम्स मध्ये, इंग्लिश टेक्स्टबुक मध्ये, टेक्स्टबुक मध्ये असतात. आणखीन काहीतरी असतात. मी जसं म्हंटल ना की ZE नी सुरू होणारे शब्द शोधूया, तर असं पण एक पुस्तक असतं, अंकल पी. अंकलिपी. त्याच्यामध्ये आपल्याला जास्ती अक्षरं, मुळाक्षर, अल्फाबेट सापडेल. असं जाड पुस्तक असतं, त्यात खूप शब्द असतात. मग Z ने सुरू होणारे, ZA. गाईड. गाईड. बरं, तुम्ही डिक्शनरी शब्द ऐकलात का? हो. डिक्शनरीत काय असतं? वाचण्यासारखं असतं, काहीतरी शब्द सापडतात आपल्याला. बरोबर. टेक्स्टबुक मध्ये, पोएम मध्ये जेवढे शब्द असतात ना, त्या शब्दांच्या अर्थासकट ते सगळे शब्द डिक्शनरीत असतात बरं का. जसं मी आता म्हणलं की ZE नी सुरू होणारे झेब्रा आणि झिरोच्या पेक्षा जास्ती शब्द खूप आहेत. जर तुम्हाला डिक्शनरी मिळाली, तुमच्या घरी जर असेल, तर आज नक्की असं करा, ZE नी सुरू होणारे अजून काही शब्द सापडतात का शोधा. थोडीशी मदत लागेल तुम्हाला, पण जमेल. पण त्या डिक्शनरी मध्ये तुम्हाला खूप शब्द मिळतील आणि मग प्रत्येक अक्षराचे अजून 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 शब्द तुम्हाला तिथनं मिळतील. नवीन शब्द मिळाले की आपल्याला अजून नवीन वाक्य करता येतील. शोधाल का? हो. X, Y आणि Z ही आपली 3 शेवटची अक्षरं, A पासून Z पर्यंतच्या अल्फाबेट मधली. अल्फाबेट एक असतं आणि त्याच्यात असतात ती सगळी असतात लेटर्स. म्हणून त्याला काय म्हणतात माहितीये? लेटर्स ऑफ दी अल्फाबेट. काय म्हणतात? लेटर ऑफ द अल्फाबेट. बेट. बरोबर यश. लेटर्स ABCD लेटर्स आहेत, पण सगळी लेटर्स जेव्हा एकत्र म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो अल्फाबेट. काय म्हणतो? अल्फाबेट. व्हेरी गुड. आता आपल्या सगळ्यांना अक्षर लिहिता पण येतात. आपण X, Y आणि Z मोठ्या लिपीतलं आणि छोट्या लिपीतलं लिहून बघायचं. हो. म्हणजे आपण कुठून सुरू करतोय, कुठे संपवायला पाहिजे, ह्याची प्रॅक्टिस पण आपली होऊन जाईल. यश, तू 3ही अक्षर मला X, Y आणि Z कॅपिटल आणि स्मॉल काढून दाखवशील? हो. आणि तू बघ तो बरोबर करतोय का. बरोबर नसेल तर त्याला एखादा प्रश्न विचार. चालेल? ओके. आज आपण रांगोळीमध्ये काढूयात अक्षर. बिग आणि स्मॉल काढू ना. आधी कुठलं काढशील आता? X. तिला सांग हा काय आहे? मी कुठला अक्षर लिहिलंय? X. स्मॉल X. व्हेरी गुड. आता काय लिहिशील? Y. व्हेरी गुड. Y लिहिलाय. व्हेरी गुड. आणि आता? स्मॉल Y. इज करेक्ट. शाबास. आणि खाली आता इथल्या जागेत तुला लिहिता येईल. काय लिहिशील? Z. करेक्ट. Z लिहिलाय बिग लिपीतला. बिग Z आणि स्मॉल Z. करेक्ट. व्हेरी गुड. नाव युअर टर्न. यश, थांब. तू तिला इंग्लिश मध्ये कसं सांगशील की तू कॅपिटल X लिही? हे तू इंग्लिश मध्ये कसं सांगशील? कादंबरी प्लीज राईट कॅपिटल X. इज शी करेक्ट? येस. नाव वेट. तिला सांग आता स्मॉल X लिहायला. कादंबरी प्लीज राईट द स्मॉल X. व्हेरी गुड. करेक्ट.
आता तू त्याला सांग की मी कॅपिटल वाय लिहिते आहे. कसं सांगशील वाक्य? यस, आय एम रायटिंग कॅपिटल वाय. व्हेरी गुड. लिही आता कॅपिटल वाय. आणि स्मॉल वाय पण कादंबरीनी लिहून टाकला. इशी करेक्ट? येस. व्हेरी गुड. आता या रिकाम्या जागेत काय लिहिशील? मी विचारते हा तुला आता. कादंबरी, कॅन यू राईट कॅपिटल झेड? येस. बोलायचं का त्याच्या आधी इंग्लिश? मग सांग मला आता. ताई, आय एम रायटिंग स्मॉल झेड. ताई, आय एम रायटिंग स्मॉल झेड. व्हेरी गुड. एक्सिलेंट. काय काय लक्षात ठेवणार? जेव्हा कॅपिटल झेड लिहितो आहे आणि 4 ओळीत लिहायचं आहे तेव्हा तो कुठल्या ओळींमध्ये लिहिणार यश? 3. कुठल्या 3? वरच्या 3 का खालच्या 3? वरच्या 3. करेक्ट. जेव्हा आपल्याला स्मॉल झेड लिहायचं आहे कुठे लिहायचा कादंबरी? मधल्या ओळीत. मधल्या 2 ओळीत. एक्सलंट. कॅपिटल वाय लिहिताना कुठे लिहिणार? वरच्या 3 ओळीत. वरच्या 3 ओळींमध्ये. कुठे? बरोबर सांगितलं का त्यांनी? कॅपिटल वाय. आणि स्मॉल वाय लिहायचा असतो तेव्हा खालच्या 3 ओळीत. परफेक्ट. जेव्हा आपल्याला एक्स लिहायचा असतो कॅपिटल एक्स त्यावेळेला कुठे लिहायचा? वरच्या 3 ओळीत. आणि स्मॉल एक्स? खालच्या 2 ओळीत. मधल्या 2 ओळीत. नक्की का? कादंबरी तुला काय वाटतं? मधल्या 2 ओळीत. करेक्ट. तुला काय वाटतं? नक्की का? आपल्याला 4 ओळी का दिल्या असतात माहितीयेत ना? आता स्मॉल एक्स आणि बिग एक्स दोन्हीही सेम दिसतात, फक्त साईजने छोटे असतात. त्यामुळे ते तसे लिहिण्यासाठी मोठा एक्स आणि छोटा एक्स बरोबर त्याच्या प्रमाणात दिसण्यासाठी 4 ओळींमध्ये लिहायचं. म्हणून वरच्या 3 ओळी जवळजवळ सगळ्याच कॅपिटल लेटर साठी वापरतो आपण. आणि स्मॉल लेटर्स खूपशी खालच्या 3 ओळींमध्ये बसतात. जसं जे, जी खालच्या ओळीमध्ये टच करतो आहे की नाही? तर हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हा आपण एक रेगी ओळीत पण लिहू मोठे झाल्यानंतर तेव्हा सुद्धा आपलं अक्षर छान प्रमाणबद्ध राहतं. तुम्हाला लिहायला आवडतं का? हो. आणि सोपं जातं का लिहायला? हो. काय काय लक्षात ठेवायचं अक्षर लिहिताना? आपण जेव्हा ते शिकतो ना तेव्हा आपण म्हणजे आपल्याला रीड करायला लावतात तेव्हा पहिली ओळ लक्षात ठेवायची असते, शेवटीची पण ओळ लक्षात ठेवायला पाहिजे. पहिली आणि शेवटची ओळ लक्षात ठेवायची आणि अक्षर वरच्या रेघेला चिकटून आलं पाहिजे. जी रेष दिली आहे ना त्याला चिकटून आलं पाहिजे, नाही तर इथे तिथे आलं तर ते छान नाही दिसत. अजून काय लक्षात ठेवायला पाहिजे? अक्षर कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं. अगदी बरोबर. आता एक्स लिहिताना आपण वरनं सुरू करतो आणि मग त्याला दुसरी एक क्रॉस लाईन काढतो है ना? असं केल्याने काय होतं? आपल्या लक्षात राहतं की आपल्याला कुठून सुरू करायचंय आणि मग अक्षर बराबर लिहिता यायला लागतं. ठीक आहे? आणि अक्षर प्रत्येक अक्षर, आता तुम्ही अक्षराची प्रॅक्टिस करताय म्हणून एक अक्षर झाल्यानंतर छोटीशी जागा सोडायची है ना? म्हणजे मग अक्षर एकमेकांमध्ये मिसळत नाहीत, स्वच्छ आणि स्पष्ट दिसतं. ठीक आहे? मग असं सुंदर सुंदर अक्षर काढत राहा आणि सगळ्या अक्षरांची छान प्रॅक्टिस करा. A to Z कॅपिटल आणि स्मॉल सगळंच्या सगळं सुंदर लिहायचा प्रयत्न करा. ठीक आहे? आता A to Z आपले अक्षर बघून झाले, स्मॉल लिपी बघून झाली, कॅपिटल लिपी बघून झाली आणि त्याचे खूप शब्द पण बघून झाले. आता बघूया यशला आणि कादंबरीला A to Z सगळं क्रमाने आठवतंय का? नक्की का? चेक करायचं का एकदा? या रॉकेट्स मध्ये अक्षरं लिहिली आहेत सगळी स्मॉल लिपी मधली, पण सगळी नाही आहेत, विसरली आहेत काय काय लिहायचे, राहून गेली. कॅन यू टेल मी विच लेटर्स आर मिसिंग? कादंबरी, स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट रॉकेट. ओके, वाचत राहा आणि ज्या रॉकेट मध्ये लेटर मिसिंग आहे
ते मला सांगशील? A, B, C आणि D गाळलाय. सी आणि डी. व्हेरी गुड कादंबरी. आता ईच्या नंतरचा तू ट्राय कर. E, F, G, H. मग पुढे काय नाहीये? तर कुठलंच अक्षर नाही. शाबास. F च्या नंतर G च येतं. व्हेरी गुड. आणि एच नंतर? I. I नंतर J, J नंतर K. स्टॉप. के नंतर? L. एल. एल एम. मग काय गाळलं? N. ओके स्टॉप. पुढचं सांग. O. हिथं उगीच दिलंय पी हिते. असं परत परत करते का ताई? यश असं म्हणतोय की ओ दिलाय, मग उगीच रिकामा ठेवलाय रॉकेट. कळलं. आणि मग पी लिहूनच ठेवलाय. इथं पी आहे. हो कसं काय? मग हा काय? क्यू. बरोबर सांगतोय का तू? बघ बरं जरा. हो. काय यायला पाहिजे मग? ओ पी क्यू. आणि इथं आर. आर. एसच्या पुढे सांगतेस कादंबरी? एस टी एक्स. तेच म्हणते एक्स आणि टी नंतर एक्स. बरोबर ना? नाही तुला माहितीये का एस आणि टी नंतर काय येत आहे ते? यू. आहे का यू? नाही. यू मी गाळला. आता एक्स कुठे येतो शोधूया कादंबरी आपण. पुढे म्हणून बघूया. आणि एक्स तिथेच आहे का चेक कर. ठीक आहे. एस टी यू व्ही डब्ल्यू वाय एक्स. नाही डब्ल्यू वाय झेड. डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ठीक आहे लक्षात आलं का? काय काय राहिलं होतं आपलं? एक्स ची जागा लक्षात आली? हो. हा आता आपल्याला असं क्रमाने म्हणता येतं आपण म्हणायला गेलो एबीसीडी तर. पण मध्येच जर का एखादी जागा रिकामी असेल तर तिथे काय येतं हे सुद्धा लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. अजून एक सरावाचा खेळ खेळून बघायचा. ए टू झेड म्हणूया, पण त्याच्यातलं दर तिसरं अक्षर म्हणायचं नाही. ठीक आहे? म्हणजे तिसरं म्हणजे कुठलं? सी. सी. शाबास. सीच्या वेळेला काय करायचं? ए बी डी ई एफ जी असं म्हणायचं का? का ए बी शांत राहायचं मग डी. मग काय गाळलं हे पण लक्षात येईल ना आपल्या. सुरू करता. ए बी डी ई एफ नाही जी एच जे के एल एम. एल म्हणायचंय का आपल्याला? नाही. लक्षात आला खेळ? बघा आपण आता फक्त ए टू जी पर्यंतच करूया. ठीक आहे? तिसरं अक्षर म्हणायचं नाही आपल्याला. ठीक आहे? ए टू जी. झेड पण नको. रेडी? करा सुरू. ए बी डी ई जी जी. शाबास. असे छोटे छोटे तुकडे पण करून बघा आणि मग कुठलं अक्षर मिसिंग होतं ते आठवून लिहून काढायचं. असा पण एक खेळ होऊ शकतो. अजून काय खेळू शकतो बघा. टेल मी द 5th लेटर ऑफ द अल्फाबेट. यश? ई. बघा आहे का चेक करूया. ए बी सी डी ई. बरोबर. आलं का लक्षात? कादंबरी टेल मी 7th लेटर. ईच्या पुढूनच ना. आता 7वंच ना म्हणजे कुठलं येईल? मी क्लू देऊ? हो. ग्लास. जी. 7th आहे का? मोजून बघायचं. ए बी सी डी ई एफ जी. आलं का? हो. असा पण एक खेळ आहे. म्हणजे तिसरं अक्षर 5वं अक्षर मिसिंग करायचं. पहिलं 5वं 7वं 9वं आठवून बघायचं. म्हणजे मग आपल्याला कशानंतर काय येतं अल्फाबेट मध्ये ह्याचा छान सराव होईल. ठीक आहे? आपल्या पुस्तकामध्ये असं एक आठवणीचं गाणं आहे एबीसीडीच्या.
आपण म्हणून बघायचं. हो. ABCDEFG. ABCDEFG. Come on, Sonu, read with me. Come on, Sonu, read with me. HIJKLMN. HIJKLMN. Count the books, we have 10. Count the books, we have 10. OPQRSTU. OPQRSTU. I am reading, so are you. I am reading, so are you. V and W X Y Z. V and W X Y Z. Give me the books Give me the books you have read. you have read. Very good. हे गाणं म्हणून पाठ करून टाका, म्हणजे मग त्याच्यातल्या उच्चारांची सवय छान होईल. आणि गाणी म्हणत राहिलं ना की आपल्याला उच्चारांची सवय छान होते बरं का. जेवढ्या कविता आपल्या पुस्तकामध्ये आहेत किंवा जेवढी गाणी ऐकून म्हणता येतील तितकी म्हणलात की तुमची सलगता छान वाढेल. मग आज घरी जाऊन काय काय करणार? हे गाणं पाठ करणार, मधल्या आदले गाळलेले शब्द करणार, कितवं लेटर आहे असं शोधणार. हो. आता मला सांगा, तुम्हाला इंग्लिश मधलं स्वतःला काय काय येतंय असं वाटतं रे आता? तू सांगतेस कादंबरी, तुला काय वाटतंय, तुला इंग्लिश मधलं काय काय येतं आता? रीडिंग, सिंगिंग. अरे वा, छान यायला लागलंय. यश, तुला काय वाटतं इंग्लिश मधलं काय काय जमायला लागलंय तुला? ABCD आणि रीडिंग छान यायला लागलंय का आता? व्हेरी गुड. आणि रायटिंग लेटर्स पण सगळी यायला लागलेत. हो. आदलं मधलं अक्षर ओळखता यायला लागलंय. हो. 3 अक्षरांचा गट दिला आणि एकच अक्षर दिलं तर वाचता यायला लागलंय. हो. त्यापासून अजून शब्द बनवता यायला लागलेत. हो. आणि आपल्या मनाने वाक्य तयार करता यायला लागली आहेत का? हो. नक्की का? हो. असं मधनं मधनं स्वतःला विचारत जा, मला काय काय जमायला लागलंय, अजून कशाला मदत पाहिजे, म्हणजे मग जी मदत हवी असेल ती तुम्ही मागू शकता. असंच मस्त इंग्लिश वाचत राहा, इंग्लिश गाणी म्हणत राहा आणि रोज इंग्लिशची थोडी थोडी प्रॅक्टिस करत राहा. कराल का नक्की? हो. प्रॉमिस? प्रॉमिस. ABCDEFG. Come on, Sonu, read with me. HIJKLMN. Count the books, we have 10. OPQRSTU. I am reading, so are you. V and W X Y Z. Give me the books you have read.